नमस्कार, मी सुनील धर्मे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणाहून इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत। या ठिकाणी बघतो आपण फर्स्ट इयर मध्ये 52 नंबरचं प्रॅक्टिकल आहे। 3 फेज 4 वायर सिस्टम मध्ये न्यूट्रल ओळखणे। तर या ठिकाणी बघा, एक आपण ब्लॉक डायग्राम दाखवले। या ठिकाणी काय दाखवलं की 1 2 आणि 3 आपल्याला या ठिकाणी 3 फेज आणि 1 न्यूट्रल आहे असं आपण या ठिकाणी गृहीत धरते। अशीच या ठिकाणी आपण डायग्राम दाखवली। आता या ठिकाणी चेक कशा मार्फत करायचं आहे तर सिरीज लॅम्पच्या मार्फत आपल्याला चेक करायचं आहे। सिरीज लॅम्प म्हणजे काय की ज्या ठिकाणी जसं समजा हा एक लॅम्प दिला असेल, ओके, आणि इथं पण हा लॅम्प आहे। याचं हे पहिलं टोक, या ठिकाणी दुसरं टोक, इथे हे पहिलं, या ठिकाणी दुसरं। जर या ठिकाणी आपण काय करतो न्यूट्रल आणि हे जे दुसरं टोक आहे हे पहिल्या टोकाशी, आणि या मार्फत काय करतो इथं एक स्विच लावून या ठिकाणी काय करतो आपण याला जोडणी करतो। याला काय करतो फेज, आणि हे लावल्यानंतर काही ठिकाणी आपण स्विच लावतो, काही ठिकाणी लावत नाही। ज्या ठिकाणी मग आता या ठिकाणी काय करतो आपण टेस्टिंग जर घेतो त्या ठिकाणी स्विच लावायची गरज नाही, सरळ सरळ आपण वायरिंग केली। तर याचे जे दुसरं टोक आहे या ठिकाणी लावले आणि इथून फेज आणि न्यूट्रल आपल्याला मिळेल। मग तेच डायग्राम मध्ये इथं दाखवले तुम्हाला की हे जे दाखवले इथं अर्थिंग आहे, ओके, आणि ही जे दाखवले या ठिकाणी एक 3 फेज आणि एक या ठिकाणी न्यूट्रल आहे। पण याच्यापैकी कोणती न्यूट्रल आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर काय केलं, हे जे 2 लॅम्प आहेत तर 40 वॅट आणि इथं पण 40 वॅट हे काय लावले या ठिकाणी सिरीज मध्ये लावले। याची जी एक वायर आहे, जशी ही वायर आहे एक इथं लावली, याची जी वायर आहे हे एक इथं लावली, ओके। ही पहिली पोझिशन। दुसऱ्या पोझिशन मध्ये काय दाखवलंय की या ठिकाणी हा जो लॅम्प आहे सिरीज टेस्ट लॅम्प, तर याचं जे टोक आहे चौथ्या पॉइंटला लावलंय आणि याचं जे पहिलं जे टोक आहे ते पहिल्या टोकाला लावले, ठीक आहे। आता हा जी वायर आहे या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवली ही चौथ्या नंबरची, आणि एक एक काय केलं आपण बदली केलं। बघा इथे म्हणून डॉटेड लाईन दाखवली तुम्हाला पहिल्याला, नंतर हे झाल्यानंतर दुसरा, नंतर तिसरा। मग हे लॅम्प कसे पेटतात, ब्राईट का डिम, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। जर का समजा त्या ठिकाणी ब्राईट पेटत असेल किंवा डिम पेटत असेल ते तसं आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल मध्ये नोंद करायचं आहे। तिसऱ्या ज्याच्यामध्ये काय दाखवलेलं की डायग्राम अशीच असणार आहे। त्या ठिकाणी फक्त आता काय केलं, या ठिकाणी सिरीज टेस्ट लॅम्प वापरले, त्याच्या ऐवजी या ठिकाणी आपल्याला व्होल्ट मीटर वापरायचंय। मग या ठिकाणी आपण काय वापरतो तर मल्टीमीटर वापरणार आहे। मल्टीमीटरच्या साहाय्याने आपण काय करू, या ठिकाणी याचं व्होल्टेज चेक करू। त्यामध्ये काय करणार आपण चौथी वायर, मग या ठिकाणी एक एक त्या पद्धतीने आपण चेक करू। एक वायर इथं ठेवू कॉन्स्टंट, मग या ठिकाणी पहिली असेल, दुसरी असेल आणि तिसरी असेल। मग त्यावरून आपल्याला कळेल की व्होल्टेज नुसार की जसं आपण 3 फेज मध्ये काय असतं जनरली व्होल्टेज किती असतं, जवळपास 415 ते 440 व्होल्टेज पर्यंत त्या ठिकाणी असतो, ओके। मग या ठिकाणी जसं असेल तर याच्यामध्ये कोणकोण त्याच्यात व्होल्टेज येतं, आणि जर का समजा या ठिकाणी आपल्याला जर न्यूट्रल ओळखायचं आहे तर परत आणखी न्यूट्रल कुठे लागतं तर सिंगल फेज मध्ये लागतं। मग त्याचं व्होल्टेज किती असेल, जवळपास 215 ते 230 व्होल्टेज असेल त्या ठिकाणी, ओके। तर हे आलं सिंगल फेज साठी, हे आलं 3 फेज साठी। मग ह्या व्होल्टेजवरून पण आपण या ठिकाणी कळू शकतो आणि लॅम्प वरून सुद्धा आपल्याला माहिती होऊ शकतं। असे जे तिन्ही डायग्राम आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। बघा या ठिकाणी जे पुस्तकामध्ये दिलेले आपल्याला प्रॅक्टिकल नंबर 52 यामध्ये दिलेले हे याचं नाव, या ठिकाणी टूल्स काय लागतात आपल्याला, कॉम्बिनेशन प्लायर, वायर स्ट्रिपर किंवा कनेक्टर, स्क्रूड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन नाईफ, आणि त्या ठिकाणी दिलेले आहेत इक्विपमेंट्स काय लागेल, व्होल्ट मीटर लागेल आपल्याला, या ठिकाणी मटेरियल लागतील कनेक्टिंग लीड, टेस्ट लॅम्प विथ 40 वॅटचे 2 लॅम्प या ठिकाणी लागेल। हे बघा, हे ज्या डायग्राम दाखवले ते तुम्हाला त्या बोर्डवर दाखवल्याच होत्या। ऑब्झर्वेशन टेबल मध्ये पहिल्यामध्ये काय दाखवणार, इथं पहिल्याच्या टर्मिनल ग्लोविंग आणि नॉट ग्लोविंग। तर पहिल्याच्यात काय दाखवलं तुम्हाला, पहिली वायर टू अर्थ, दुसरी ती अर्थ, तिसरी टू अर्थ, फोर्थ टू अर्थ। यामध्ये लॅम्प लागतो किंवा नाही लागत ते आपण ऍक्च्युअली बघून या ठिकाणी नोंद करणार आहोत। दुसऱ्या टेबलला काय करणार तर चौथी वायर या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायची। बघा टेस्ट टर्मिनल चौथी वायर कॉन्स्टंट ठेवली, मग त्याच्या बाजूला कोणती लावली, पहिली, नंतर इथं दुसरी पोझिशनला, तिसऱ्याला तिसरी केली। मग याच्यामध्ये काय लागेल, सिरीज टेस्ट लॅम्पची कंडिशन ब्राईट लागतो का डिम लागतो या ठिकाणी, हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे। आणि या ठिकाणी आपल्याला राईट मार्क किंवा त्या ठिकाणी असं चुकीचा मार्क त्या ठिकाणी द्यायचा आहे। नंतर आहे तिसऱ्या याच्यामध्ये ऑब्झर्वेशन टेबल मध्ये बघा दोघांमध्ये डायग्राम सेम आहेत, ओके। मग असे दाखवल्याप्रमाणे फक्त काय केलं, या ठिकाणी इथं व्होल्ट मीटर लावलं, या ठिकाणी सिरीज टेस्ट लॅम्प आपण या ठिकाणी लावलं। आता काय केलं, टेस्ट टर्मिनल आणि या ठिकाणी जिथं सिरीज टेस्ट लॅम्प लिहिलं तिथं व्होल्टेज लावायचं आहे, इथं हाय आणि
लो. याच्यामध्ये पहिला आणि याच्यामध्ये काय लिहिलं, चौथं कॉन्स्टंट ठेवलं, पहिला, दुसरा आणि तिसरा. मग व्होल्टेज किती येतं तुम्हाला ते या ठिकाणी लिहायचं. याच्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो किती काय असणार, न्यूट्रल कोणते असणार. बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्प, जो आपण सिरीज टेस्ट लॅम्प जो घेतोय तो कसा असणार. सिरीज टेस्ट लॅम्प साठी बघा या ठिकाणी एक होल्डर घेतलंय आणि या ठिकाणी लॅम्प घेतलाय. इथं सुद्धा एक होल्डर घेतलं, एक इथं लॅम्प घेतला. याच्या बघा ह्या दोन वायरी बाहेर काढल्या, पहिली आणि दुसरी. इथं सुद्धा याचे काय काढले, दोन वायरी बाहेर काढल्या इथं. ओके. मग याचा जो पहिला टोक आहे ते पहिलं टोक घेतलं बाहेर. ठीक आहे. याच्यातले दुसरं टोक काढलं बाहेर. ठीक आहे. दुसरं टोक या लॅम्पचं जे पहिलं टोक आहे याला केलं जॉईंट. ठीक आहे. आणि हे जे दुसरं टोक आहे सरळ काढलं बाहेर. जसं की इथं आपण डायग्राम मध्ये दाखवलं तुम्हाला दोन लॅम्प. पहिलं काय केलं, या ठिकाणी इथं पहिलं टोक बाहेर घेतलं, याची दुसरी आणि याचं पहिलं टोक इथं जॉईंट केलं, दुसरं टोक या ठिकाणी बाहेर घेतलं. मग असे सांगितलं आपल्याला काही ठिकाणी स्विचचा वापर करायचा आहे, काही ठिकाणी नाही करायचा आहे. या ठिकाणी आपण करत नाही, आपण स्विचचा वापर सरळ सरळ या ठिकाणी स्विच काढून टाकले, डायरेक्ट वायरिंग लावलं. आता या ठिकाणी जी पोझिशन आपल्याला चेक करायची आहे पहिल्या ऑब्झर्वेशन टेबल नुसार काय दाखवलं तुम्हाला, पहिले ते अर्थ. या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण सेपरेट अर्थिंग घेतली, इथं अर्थिंगची वायर लावली आपण या ठिकाणी. आणि हे काय करतो, अर्थिंगला जॉईंट केलं. ठीक आहे. आणि पहिली टू अर्थ, पहिली वायर घ्या. आपल्याला माहित नाही याच्यामध्ये न्यूट्रल कोणतं, आपण चेक करतोय. पहिलं, या ठिकाणी दुसरं. ठीक आहे. या ठिकाणी तिसरा आणि या ठिकाणी चौथा. म्हणजे काय झालं की न्यूट्रल आणि अर्थ मध्ये या ठिकाणी लॅम्प हा लागत नाहीये. ओके. बघा पहिल्या याच्यामध्ये. आणि नंतर हे जे दुसरं टोक आहे इथं न्यूट्रल आणि अर्थ मध्ये, सॉरी फेज आणि अर्थ मध्ये, म्हणजे हा पहिला फेज झाला या ठिकाणी दुसऱ्या नंबरचा. आणि अर्थिंग मध्ये या ठिकाणी हा दुसरा फेज झाला, या ठिकाणी तिसरा. आणि अर्थिंग मध्ये या ठिकाणी काय झाला, हा तिसरा फेज झाला. म्हणजे रेड, येलो आणि ब्ल्यू. बघा या ठिकाणी दाखवत आपल्याला पहिला दुसरा जो आहे त्या ठिकाणी. पहिल्या तो अर्थ मध्ये काय दाखवलं, या ठिकाणी लॅम्प ग्लो झाला का, नाही ग्लो झाला, म्हणजे या ठिकाणी हा राईट. आणि याच्यामध्ये काय झालं, दुसरा तो अर्थ मध्ये ग्लो झाला का, इथं आपण या ठिकाणी असं राईट मार्क करू शकतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तिन्ही याच्यामध्ये लॅम्प ग्लोइंग झाला, या ठिकाणी लॅम्प ग्लो झाला नाही. कशामध्ये, न्यूट्रल टू अर्थ मध्ये. आता ऑब्झर्वेशन नंबर 2 बघूया. ऑब्झर्वेशन नंबर 2 मध्ये काय दाखवलं की टेस्ट टर्मिनल चौथा. आणि या ठिकाणी काय दाखवलं, या ठिकाणी सिरीज टेस्ट लॅम्प ब्राईट पेटतो का डिम पेटतो. मग चौथी वायर आपण काय ठेवली, या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवली आहे ना. बघा या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलं ही चौथी वायर इथं ठेवली है ना. आणि या ठिकाणी ही वायर काय केली, आपण बदली केली एक या ठिकाणी. मग सेम तेच करतो या ठिकाणी, इथं चौथ्या वायरला लावले. ठीक आहे. एक जण धरा तिकडनं धरा. ठीक आहे. ही लावले चौथ्या वायरीला. आणि परत काय म्हटले, चौथे तू पहिल्याला लावा. इथं लागतंय का, ओके लागतोय. डिम पेटतोय समजा है ना, इथं ब्राईट पेटतोय है ना, इथं आणखी ब्राईट पेटतो. म्हणजे काय झालं की याला व्होल्टेज थोडं जास्त मिळतंय आणि या ठिकाणी काय मिळतंय, याला कमी मिळतंय आहे की नाही. म्हणजे ज्या ठिकाणी जर कमी मिळतंय जवळपास, आपण इथं दाखवलं तुम्हाला की काय असेल ते सिंगल फेजच्या याच्यामध्ये असतं. जवळपास किती असतं रे व्होल्टेज, 215 ते 230 व्होल्टेज पर्यंत असतं. आणि याच्यामध्ये व्होल्टेज किती असतं, 415 ते 440 पर्यंत आहे. आता हे काय आहे, दोन सिरीज मध्ये लावलेले आहेत. म्हणून काय होतं, या ठिकाणी जो व्होल्टेज आहे या ठिकाणी काय होतो, विभागला जातो. करंट हा सेम राहतो. त्याच्यामुळे काय होतं, या ठिकाणी तुम्हाला जो दाखवलाय पण या ठिकाणी व्होल्टेज हा त्या ठिकाणी ब्राईट लॅम्प लागतात. त्या ठिकाणी व्होल्टेज जसं मिळतो त्या पद्धतीने. आणि तो थोडा कमी मिळतो म्हणून या ठिकाणी कमी लॅम्प लागतात. एकदा परत बघा, लाव रे जरा चौथ्याला. ठीक आहे. बघा चौथ्याला लावले, पहिले इथं दुसरं, या ठिकाणी तिसरं. ठीक आहे. या दोन मध्ये काय होतो, ब्राईट लागतो. आणि ह्या पहिल्याच्यात काय लागतो, डिम लागतो. मग या ठिकाणी लिहा, चौथ्याला काय लागतो, पहिल्याच्या डिम लागतो, दुसरा आणि तिसरा मध्ये ब्राईट लागतो. ठीक आहे. आता हे झालं पहिला आणि दुसरं ऑब्झर्वेशन. तिसरं ऑब्झर्वेशन काय म्हणतं, तर या ठिकाणी जे दाखवले तुम्हाला व्होल्टेज, जसं टर्मिनल हेच आहे, सेम आहेत. आता काय करा, या ठिकाणी याचं व्होल्टेज चेक करा. मग आता हे घेतलं आपण या ठिकाणी मल्टीमीटर.
हे डिजिटल मल्टीमीटर आहे. यामध्ये काय केलं, पहिले ऑफ पोझिशन होती, हे वेगवेगळ्या रेंज आपण या ठिकाणी मोजू शकतो. इथं व्होल्ट मीटर, एसी, एम्पियर मीटर, या ठिकाणी 10 पर्यंत एम्पियर मोजू शकतो. असे सगळे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपल्याला काय मोजायचं आहे, व्होल्टेज मोजायचं आहे. व्होल्टेज मोजण्यासाठी काय केलं, इथं न्यूट्रल आणि एक फेज, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह, असे दोन टोकं दाखवले इथं, म्हणजे कॉमन म्हणतो आपण. हे जे दोन टोकं आहेत या ठिकाणी, हे जे दोन टोकं आपण बाहेर काढले. आता ह्या डायग्राम प्रमाणे चौथी जी वायर आहे, चौथ्या वायरला या ठिकाणी लावतो आपण कॉमन. पहिले काय करा, मीटर ऑन करा. ठीक आहे, 200 व्होल्ट आणि 750 व्होल्टेज घेतलं. 200 व्होल्टेज जर म्हटलं आपण तर या ठिकाणी सिंगल फेजच्या पण कमी येतं हे आहे ना, आणि हे 3 फेज पर्यंत जवळपास या ठिकाणी येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, चेक करतो. ठीक आहे, व्होल्टमीटर, हे मल्टीमीटर इथं ठेवतोय. मल्टीमीटर धर रे जरा तिकडनं हाती, इथं पण धरी. बघा चौथी पोझिशन इथं लावले डायग्राम प्रमाणे. ही चौथी वायर जी आहे इथं एक लावली डायरेक्ट. आणि काय केलं आपण, पहिल्या याच्यामध्ये पहिली जरा व्होल्टेज चेक करा, किती आलं व्होल्टेज, जवळपास 253 आलं. पोझिशन काय आहे, चौथी वायर आणि पहिली वायर. ठीक आहे, नंतर या ठिकाणी दुसरी वायर. आता व्होल्टेज किती आहे, 440च्या पुढे जातं जवळपास, है ना. नंतर तिसरी वायर. ओके, या ठिकाणी काय दाखवतं तुम्हाला, या दोन मध्ये व्होल्टेज जास्त दाखवतं, यामध्ये आणि या वायरीमध्ये व्होल्टेज या ठिकाणी कमी दाखवतो. ओके, असे जे आपण काय केलं, तिन्ही पोझिशन या ठिकाणी चेक केलं. यावरून असं लक्षात येतं की जसं ही जी वायर आहे पहिली, ही न्यूट्रल आहे, आणि हे जे दोन आहेत या ठिकाणी याचे तिन्ही हे फेज आहेत. म्हणून यामध्ये ओळखण्याचं जे प्रॅक्टिकल होतं 3 फेज 4 वायर सिस्टम मध्ये आपल्याला काय ओळखायचं होतं, न्यूट्रल ओळखायचं होतं. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल या ठिकाणी परिपूर्ण होतं.